माझे नाव भुयर गणेश. आज आपण इंटरग्रेशनचं स्किल बघणार आहे. आजचा विषय आहे सामान्य विज्ञान. गुड आफ्टरनून स्टुडंट. गुड आफ्टरनून सर. आजचा वार शुक्रवार. आजची तारीख 21 नोव्हेंबर 2025. तर आज आपण सामान्य विज्ञान शिकणार आहे. तर आपल्या ग्राउंडमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पती दिसतात? बीजपत्री आणि अबीजपत्री. वड, हा. लिंबू, गुलाब. तर वनस्पती ह्या भित्तिकायुक्त दृश्य केंद्री आणि स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती असे म्हणतात. तर वनस्पतीच्या फ्लोअर कोणकोणत्या प्रकार पडतात? पान, फुले येणाऱ्या, न फुले येणाऱ्या. फुले, फुले येणाऱ्या वनस्पती आणि अपुष्प वनस्पती. तर आज आपण बघणार आहे वनस्पतीचे वर्गीकरण. तर वनस्पतीचे वर्गीकरण तुम्हाला माहित आहे का? नाही सर. तर वनस्पतीचे वर्गीकरण हे दोन प्रकारात पडतात. तर आज आपण शिकणार आहे वनस्पतीचे वर्गीकरण. तर वनस्पतीचे वर्गीकरण कशावर पडते? बियांवरून. बरोबर. तर वनस्पतीचे वर्गीकरण हे वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी 1889 मध्ये केलेले आहे. वनस्पतीचे असे वर्गीकरण केले आहे की वनस्पती अबीजपत्री वनस्पती आणि बीजपत्री वनस्पती असे दोन प्रकारचे वर्गीकरण केले आहे. तर कोणी सांगू शकेल का बीजपत्री वनस्पती कशाला म्हणतात? ज्यांच्यात बिया असतात. बरोबर. ज्या वनस्पतीच्या फळांमध्ये बिया असतात त्यांना बीजपत्री वनस्पती म्हणतात.
तर बीजपत्री वनस्पतीचे उदाहरण कोणी सांगू शकेल का? आंबा, हा. चिकू, पेरू, डाळिंब, सूर्यफूल. गुड. तर आपण बीजपत्रीचे वर्गीकरण बघितले आहे. आता अबीजपत्री. कोण सांगू शकेल का अबीजपत्री म्हणजे काय? ज्या वनस्पतीच्या फळांमध्ये बिया नसतात. ज्या वनस्पतीच्या बिया नसतात. अशा वनस्पतीला काय म्हणतात? अबीजपत्री. तर अबीजपत्री वनस्पतीचे उदाहरण कोण सांगू शकेल का? केळी, टेरिडोफायटा, ब्रायोफायटा, थॅलोफायटा. बरोबर. तर अबीजपत्रीचे उदाहरण टेरिडोफायटा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा हे आहे. तर आता आपण अबीजपत्री व बीजपत्रीचे वर्गीकरण करू. तर कोण लिहिल बीजपत्रीचे उदाहरण? व्हेरी गुड. तर हे बीजपत्रीचे उदाहरण आहे आंबा, तांदूळ आणि चिक्कू. अजून याच्यात भरपूर सारे बीजपत्रीमध्ये वनस्पती येतात. आता वनस्पतीचे अबीजपत्री वर्गीकरण केले आहे आपण. आणि अबीजपत्रीचे उदाहरण कोण लिहू शकतो? व्हेरी गुड. तर हे आहे अबीजपत्रीचे उदाहरण. तर आता आपण बघू सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती. वनस्पतीच्या फुलावरून पडणारे प्रकार.
सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती. तर कोण सांगू शकेल का सपुष्प वनस्पती म्हणजे काय? ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती असे म्हणतात. बरोबर. ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना सपुष्प वनस्पती म्हणतात. आता आपण अपुष्प वनस्पती बघू. अपुष्प वनस्पती म्हणजे काय? ज्या वनस्पतींना फुले येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात. ज्या वनस्पतींना अशा वनस्पतीला अपुष्प वनस्पती असे म्हणतात. अपुष्प वनस्पतीमध्ये पुनरुत्पादन हे बीजाणूमार्फत होते आणि सपुष्प वनस्पतीचे पुनरुत्पादन हे फुलामार्फत होते. तर सपुष्प वनस्पतीचे उदाहरण कोणकोणते आहेत? थॅलोफायटा, टेरिडोफायटा. सपुष्प वनस्पतीचे उदाहरण हे आंबा, केळी, सूर्यफूल हे आहेत. आणि अपुष्प वनस्पतीचे उदाहरण कोणते आहेत? थॅलोफायटा, टेरिडोफायटा. बरोबर. त्यांचे पुनरुत्पादन करण्याची क्षमता ही बीजाणूमार्फत होते. तर आज आपण बघितलं आहे वनस्पतीचे वर्गीकरण. तर आता तुम्ही या वनस्पतीच्या वर्गीकरणावर मी काही गृहपाठ देतो, ते तुम्ही वहीत लिहून घ्या. वनस्पतीचे वर्गीकरण आणि कशावरून होते याची व्याख्या, आणि वनस्पतीचे प्रकार, आणि वनस्पतीचे 10 नावे लिहून आणा.